जय शंकर. श्री स्वामी समर्थ. प्रस्थान श्री शंकर महाराजांचे भाग 2. वृद्धेश्वर मंदिराच्या ओवरीत महाराज कितीतरी वेळ बसले होते. त्यांच्या मनापुढे अवघ्या आयुष्याचा जीवनपट उलगडत होता. अंतापुराहून निघालेला प्रवासी अंतापुरी येऊन पोचला होता. प्रवासी पोचला होता म्हणण्यापेक्षा तो आता उरलाच नव्हता, कारण जोपर्यंत तो विरून जात नाही, मरून जात नाही, तोपर्यंत त्याला अनंतापुरीमध्ये प्रवेश मिळत नाही. अनंताशी त्याचं मिलन होत नाही. अगदी काटेकोरपणानं पाहिलं तर भक्त भगवंताचं मिलन कधीच होत नाही, कारण भक्त म्हणून माणूस शिल्लक असतो तोपर्यंत भगवंताची अनुभूती येत नाही. आणि जेव्हा भगवंत त्याला भेटतो तेव्हा ती अनुभूती घ्यायला तो उरत नाही. प्रेम की गली अति साकडी ता मे दोन समाय. मनुष्याची आणि भगवंताची गाठ कधीच पडत नाही. परमात्मा असतो तेव्हा मनुष्य नसतो, आणि मनुष्य असतो तेव्हा परमात्मा नसतो. दोघं एकमेकांसमोर केव्हाच येत नाहीत. मोठी गंमत आहे. म्हणून महाराज स्वतःशीच हसले. म्हणाले, ही भूमीपासून गगनापर्यंतची यात्रा, ही पार्थिव देहापासून चिदाकाशापर्यंतची यात्रा किती अद्भुत रम्य आहे. जितकी खडतर तितकीच रम्य. महाराजांना शिवनाथ बाबांनी सांगितलेली गोष्ट आठवली. कुटीच्या अंगणात बाबांनी तुळशीचं एक रोप लावलं. आपले मातीनं भरलेले हात धुता धुता जवळ उभ्या असलेल्या महाराजांना ते म्हणाले, ही माती क्षुद्र समजू नको शंकर. हिच्यात फार मोठी शक्ती आहे. एक जुनी कथा आहे. परमेश्वरानं ही सर्व सृष्टी निर्माण केली आणि सर्वात शेवटी माणसाला घडवलं. त्याला ती मनुष्यकृती अतिशय आवडली. त्यानं आनंदानं सर्व देवदेवतांना बोलावलं. म्हणाला, ही बघा माझी मातीनं बनवलेली श्रेष्ठोत्तम कृती. त्यावर एका देवानं सशांक होऊन म्हटलं, श्रेष्ठोत्तम वस्तू म्हणता, मग ही अशी निकृष्ट मातीपासून का घडवली? इतकी मोठी गोष्ट आहे तर ती सोन्याची, चांदीची, कमीत कमी लोखंडाची तरी करायला पाहिजे होती. ही मातीमोल कृती बहुमोल कशी म्हणायची? परमेश्वर हसून म्हणाला, हे असंच आहे. ज्याला श्रेष्ठ व्हायचं आहे त्याला आपल्या श्रेष्ठतेची सुरुवात निकृष्टापासूनच करावी लागते. ही यात्रा आहे पार्थिवातून अपार्थिवाकडे, भूमीपासून आकाशाकडे, स्थूलातून सूक्ष्माकडे. आता तुम्ही विचारता आहात की ही सोन्या चांदीतून का नाही उभी केली? तर तुम्हीच विचार करून पहा. तुम्ही सोन्या चांदीतून काही उगवलेलं पाहिलं आहे? हे धातू मृतवत आहेत, जड आहेत. सोन्या चांदीत बी पेरेल तर ते मरून जाईल, पण जमिनीतून ते उगवेल, कारण जमीन जीवनदायी आहे, सृजनशील आहे, आणि मनुष्यसुद्धा एक बीजच आहे. देवत्वाची क्षमता असलेलं बी आहे. अव्यक्तनी सुप्त स्थितीत असणारं त्याचं दिव्य व्यक्तिमत्व मातीतून अंकुरेल, वाढेल, वृक्ष बनेल. माती त्याला फुलवेल, याचा सुगंध दशदिशांना उधळेल. परमात्म्याचं ते वचन आज आपल्या प्रत्ययाला आलं आहे. पार्थिव देहाच्या साधनानं पिंडे पिंडाचा ग्रास झाला आहे. मृण्मयाच्या माध्यमातून चिन्मय सापडला आहे. यात्रा सरली आहे. निजधाम गवसला आहे. आता विश्रांती, चिरशांती. त्या अनंतात मग्न असताना गुरुवाचा मुलगा तिथे आला. म्हणाला, महाराज, बाबांनी चहा पाठवलाय. म्हणाले,
तुम्ही सकाळपासून इकडेच बसला आहात. न्याहारीला काही करायचं का? नको, चहा पुरे. आणि सिगरेटचं पाकिट परत घेऊन जा. पण बाबा म्हणाले, आम्ही काय म्हणतो ते ऐक. जा घेऊन पाकिट. चहा पिता पिता महाराजांच्या मनात आलं, जो उठतो तो आम्हाला सिगरेटची पाकिटं आणून देतो, नैवेद्यासारखी. आम्हाला व्यसनी समजतो. या सिगरेट ओढण्यामागचा समर्थांच्या किंवा साईबाबांच्या चिलमीचा, गुडगुडीचा या भक्त म्हणवणाऱ्या मंडळींना केव्हा कळणार? अरे, हे का केवळ एक व्यसन आहे? नाही, हे सूर्यनाडी अखंड चालू ठेवण्याचं लक्षण आहे. अग्नीचं भक्षण आहे, धुनीचं दर्शन आहे. थोडं सामान्याहून वरच्या पातळीवरून आणि थोड्या खोलात शिरून पाहिलं पाहिजे. सिगारेट कागदाची, चिलीम मातीची. माती म्हणजे हे पार्थिव शरीर. त्यातलं मन, वासनेचा संसार म्हणजे तंबाखू. त्याला ज्ञानाची काडी लावून तो पेटवायचा, जाळायचा. सोहमच्या जाणीवेच्या अग्नीनं वासना नाहीशा करायच्या. अगदी मला मोक्ष हवा, ही सद्वासना सुद्धा न ठेवता संपूर्णपणानं सर्व त्यांच्यावर सोडून निष्काम व्हायचं. हे चिलीम ओढणं, सिगरेट ओढणं आणि दारू तिच्या क्षणभराच्या कैफानं त्या विसरलेल्या आत्मनंदाच्या मधुशायेची आठवण जागी करायची. त्या परमपुरुषाच्या प्रीतिरसाचे पेले भरून भरून पिण्याचीही तहान निर्माण करायची. त्या नुसत्या कल्पनेनंही मस्तीत धुंद व्हायचं. या नुसत्या खुणा आहेत रे, स्वरूपनंदाच्या दिशेने केलेले इशारे आहेत. खुणा आहेत. खोळ्यांनो, या बाजारातल्या सिगरेटी आमच्या पुढे नका जाळो. तुमच्या वासनांच्या चिलमी पेटवा. जय शंकर.